नमस्कार. वाचनकट्टा चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, यावर्षी अधिक महिना आलेला आहे. या अधिक महिन्यानिमित्त आपण त्याची थोडी माहिती पाहूयात. यंदा 2026 या वर्षी अधिक महिना 17 मे 2026 15 जून 2026पर्यंत असणार आहे. आपल्या हिंदू धर्मात शास्त्रानुसार अधिक महिन्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याला अधिक पुण्यकारक आणि पवित्र मानलं गेलेलं आहे. या महिन्यात केल्या गेलेल्या दानाचं पुण्य आपल्याला कितीतरी पटीत प्राप्त होतं अशी मान्यता आहे. त्यातलं ते दीपदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अतिशय पुण्यदायी दान म्हणून दीपदानाला ओळखलं जातं. अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो. हा महिना तिन्ही जगाचे स्वामी असलेले श्री भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. विविध प्रकारची व्रतवैकल्य, जप, तप, उपासना इत्यादी या महिन्यात केली जाते. या महिन्यात कुठल्याही दानाच्या बहुपटीत पुण्य आपल्याला मिळतं. त्यातल्या त्यात महत्त्वपूर्ण दान म्हणजे दीपदान. असंच महत्त्व अन्नदानाला सुद्धा अधिक महिन्यात आहे. हे दीपदान आपल्याला कधी, कुठे, कसे करायचे, या दानासाठी वापरले जाणारे दिवे तेलाचा असावा की तुपाचा, तसेच दिवा कुठल्या धातूचा घ्यायचा, का दीपदान करण्याची योग्य पद्धत कोणती, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. दीपदानाचे काय महत्त्व आहे ते आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. अधिक महिन्यात दीपदान केल्याने सुख, समृद्धी आणि आपल्याला आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. दीपदानाने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला मिळते. शास्त्रानुसार संध्याकाळी तुळशीजवळ किंवा एखाद्या मंदिरात म्हणा, विशेषतः विष्णू मंदिरात दीपदान केल्याने श्रीहरी विष्णू आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबात सुख, शांती अबाधित राहते. असं म्हणतात, लेक आणि जावई यांना लक्ष्मीनारायण मानून वाण देण्याची सुद्धा प्रथा आहे. जावयाला चांदीचा किंवा तांब्याचा दिवा दान देणं शुभ मानलं जातं. अधिक महिन्यात दीपदान करणारी व्यक्ती विष्णू लोकाला प्राप्त होतं असंही म्हणतात. थोडक्यात दीपदान म्हणजे काय, तर आपल्या घराजवळ असलेल्या एखाद्या मंदिरात किंवा नदीच्या पात्रामध्ये दिवा प्रज्वलित करून तो तिथेच ठेवून त्याचे पूजन करणे, त्यालाच दीपदान म्हणतात. येत्या अधिक मासात हे दीपदान 17 मे 2026 15 जून 2026पर्यंत करावं. त्यातल्या त्यात काही विशिष्ट तिथीवर हे दान अतिशय पुण्यदायी ठरतं. 21 मेला गुरुपुष्यामृत योग येतोय. या दिवशी तुम्ही दीपदान करू शकता. तसेच 27 मेला कमला एकादशीच्या पर्वावरही तुम्ही दीपदान करू शकता. नाही कुठे नदीवर किंवा मंदिरात जाता आलं तर तुम्ही ब्राह्मणाला सुद्धा ब्राह्मणाचे पूजन करून संकल्प सोडून दीपदान देऊ शकता. पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, अष्टमी, नवमी या दिवशीही तुम्ही दीपदान करू शकता. दीपदानासाठी आपल्या यथाशक्तीनुसार मातीचा, तांब्याचा, पितळाचा, सोन्याचा दिवा तुम्ही घेऊन दान करू शकता. दिव्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची वात वापरली जाते. जर तशी वात आपल्याकडे नसली, अवेलेबल जर नसली, तर आपण साधीही वात त्या ठिकाणी लावू शकतो. या विशिष्ट वातीला 33 पिळी दिलेले असतात. तेल किंवा तूप दोन्ही तुम्ही दिव्यामध्ये वापरू शकता. दीपदान करताना महत्त्वाचा आहे तो संकल्प. संकल्प करताना आपल्या उजव्या हातावर थोडं पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षत, फुलं घेऊन मनातल्या मनात संकल्प करायचा. जर तुमची एखादी इच्छा असेल तर तीही बोलून दाखवायची व म्हणायचं, माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे दान करत आहे. व श्रीहरी विष्णूंचं स्मरण करून ते दान करायचं. दान करण्याआधी दिव्याचे पूजन करायचे व तो प्रज्वलित करून एक मंत्र म्हणून तो दान करायचा. मंत्र कोणता, तर तो असा: दीपज्योती परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दन, दीपो हरतु मे पापम, दीपम ज्योती नमोस्तुते. किंवा मग आपला साधा जो आपण संध्याकाळी म्हणतो, शुभम करोती कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते.
या ठिकाणी नैवेद्य म्हणून आपण साखर ठेवावी. त्यानंतर श्रीहरी विष्णू व लक्ष्मीचं स्मरण करून तुम्ही दररोज किंवा जमेल त्या दिवशी दीपदान करू शकता. पुरुषोत्तम मासात दीपदान केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते व सर्व इच्छा पूर्ण होतात. असं म्हणतात, या दानाने धनप्राप्ती आणि पुत्रप्राप्तीही होत असते. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण अधिक मासात तुम्हाला जमेल तेव्हा आणि जमेल त्या दिवशी दीपदान करू शकता आणि पुण्य प्राप्त करू शकता. नमस्कार. या माहितीसह आपण इथेच थांबू. धन्यवाद.